सोडा, सोडा मला. मी तुम्हाला नाही फसवलं. ती रडत त्याला विनंती करत होती. पण तिच्या रडण्याचा आणि तिच्या बोलण्याचा त्याच्यावर कणभरही परिणाम होत नव्हता. तो तिच्या हाताला धरून स्वतःसोबत ओढत फरफटत घेऊन चाललेला. कुठे घेऊन चाललात तुम्ही मला? प्लीज सोडा मला, तिचं चालू होतं. तो तिला सरळ कारमध्ये धक्का देऊन ढकलून देतो. ती सीटवर पडते. लगोलग तो तिच्या बाजूला बसतो. फार्म हाऊसकडे घे गाडी, एवढंच बोलून तो मोबाईलमध्ये पाहू लागतो. ती बाजूला बसलेला त्याला घाबरून थरथर कापत होती. कळलं होतं तिला आता हा काहीच ऐकणार नाही तिचं ते. हिंमत नव्हती तिची त्याच्याकडे पाहून बोलण्याची. ती रडत खाली मान घालून हताशपणे शांत बसली. तिच्या बाजूला जो आगीचा गोळा बसलेला त्याला ती 2 वर्षांपूर्वीपासून चांगलंच ओळखत होती. तोंडाला कोरड पडली होती आणि पाय लट कापत असून पायाला घाम सुटलेला तिच्या. मनात तर वाटत होतं त्याच्या समोरून गायब होऊन जावं, पण ते आता शक्य नव्हतं. स्वभावाला रागीट जरी असला तरी दिसायला जणू मदनाचा पुतळा होता तो. 6 फूट 3 इंच उंची, सरळ लांब सडक टोकदार नाक, वेल मेंटेन बॉडी आणि सर्वात कातील म्हणजे त्याचे तपकिरी डोळे, ज्यामध्ये बघण्याची कोणी हिंमतच करत नव्हतं. अतिशय तेजस्वी दिसणारा पॉवरफुल हँडसम तरुण. किर्लोस्कर इंडस्ट्रीजचा मालक होता तो. काही वेळाने गाडी फार्म हाऊसच्या बाहेर येऊन थांबली. तो झटकन गाडीतून उतरला आणि दुसऱ्या बाजूने तिला उतरायला सांगत होता, पण ती कारमधून खाली उतरत नव्हती. नाही, मला नाही यायचं तुमच्यासोबत, ती म्हटली. त्याने सरळ तिचा हात पकडला आणि तिला कारमधून खेचून बाहेर ओढलं, पाठीवर टाकलं. रुद्र, सोडा मला. लावण्य आता त्याच्या पाठीवर हाताने मारत होती. सुटण्यासाठी धडपडत होती, पण तिच्या नाजूक हातांचा काहीच त्रास होत नव्हता त्याला. तिला रूममध्ये नेताच त्याने पायाने दरवाजा लाथ मारून लावला आणि तिला सरळ बेडवर फेकली. बेडवरचे मॅट्रेस मऊ असल्याने तिला काही लागलं नाही, पण ती स्वतःला सावरत उठून बसणार इतक्यात रुद्र तिच्यावर आला. तिच्या दोन्ही हातांना त्याच्या एका हातात लॉक केले त्याने. रुद्र, तुम्ही नशेत आहात. सांभाळा स्वतःला. लावण्य रुद्रला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत बोलली. श्श. त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणाला, मला तुझ्यावर प्रेम करू देत. तो तिचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. ती डोळे विस्पारून फक्त त्याच्याकडे पाहू लागली आता. त्याने क्षणात तिच्या मानेमध्ये त्याचे ओठ असं काही फिरवायला सुरुवात केली की तिला स्वतःला सावरणं कठीण झालं होतं. रुद्र, लावण्य त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणते. तो थांबत नसतो आणि त्याचा स्पर्श तिच्या शरीरावर जादू करत असतो. तिच्या मेंदूने किती नकार दिला तरी तिचं शरीर त्याच्या स्पर्शाने त्याच्यात विरघळत चाललेलं. मनात काहीतरी आठवलं त्याला आणि तो भानावर आला. तिला ढकलून देत तो झटकन तिच्यापासून बाजूला झाला. तुझी बहीण मला माझ्या घरात नाही पाहिजे. मी रात्री कामावरून घरी येण्याअगोदर ती माझ्या घरातून निघून जायला हवी. अहो, हळू बोला प्लीज, ती ऐकेल. ऐकू देत. ऐकलं तर मला नाही काहीच फरक पडत त्याचा. रात्री मी घरी आल्यावर ती जर मला घरात दिसली तर तिच्यासोबत तुलाही मी घराबाहेर हकलवून देईन. अहो, काय बोलताय तुम्ही हे? कुठे जाईल ती? कुठे का जाईना? मला काय त्याचं? तसंही 2 वर्षांपासून झेलतोय मी तुझ्या बहिणीचा खर्च. मी का करायचा तुझ्या बहिणीचा खर्च? तुला बोललो होतो मी तिचं आपण लग्न माझ्या आत्याच्या मुलासोबत लावून देऊ. निदान माझ्या घरातून फुकटची व्याधी निघून गेली असती. पण नाही, तिथेही तुझा नकार. मी कॉल करून सांगतो आत्याला तू तयार आहेस तुझ्या बहिणीचं लग्न आत्याच्या मुलासोबत लावून द्यायला ते. अहो नाही, अजिबात नाही.
मी माझ्या बहिणीचं लग्न तिच्यापेक्षा 10-12 वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसासोबत लावून देणार नाही. माझी बहीण मला जड नाही झालीये. तो रागाने तिचे केस हातात पकडून जोरात तिला हिसका देतो तशी ती कळवळते. अहो, सोडा माझे केस. खूप दुखतंय मला. काय बोललीस तू? तुझी बहीण तुला जड नाही झाली. तू असे कितीसे पैसे कमवतेस ग? घरात बसून धुनी भांडी करून पैसे येतात का तुझ्याकडे? तुला तुझी बहीण जड का होईल ना? माझ्या जीवावर जगताय तुम्ही दोघे. फक्त जीभ उचलून टाळ्याला लावायला काय जातंय तुझं? मला जड नाही झाली माझी बहीण म्हणायला तुला नाही, पण मला तुझी बहीण जड झाले. मी फुकटची पोसणार नाही तिला. ती मला आज रात्री घरात दिसली नाही पाहिजे. तिच्या केसांना हिसका देऊन तिला ढकलून देतो तो आणि रागातच घराबाहेर पडतो. केव्हापासून अतिशय घाबरून जीव मुठीत धरून ती आतल्या रूममध्ये थरथरत उभी होती. ताईचा नवरा तिचा जिजू घराबाहेर पडताच ती ताईजवळ आली. तिची ताई जमिनीवर बसून हताशपणे रडत होती. ताई, ती रडतच ताईला आवाज देते. तशी तिची ताई तिच्याकडे पाहते. पटकन डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसून म्हणते, लाऊ बाळा, तू तू टेन्शन नको घेऊस. तू रडलीस? तू का रडतेस? किती सुजले बघ तुझे डोळे आणि लालही झालेत. तू रडायचं नाही लावू. मी आहे ना, तुझी ताई आहे ना, ती सर्व ठीक करेल. ताई स्वतःच्या हाताने लावण्याच्या गालावरचे अश्रू पुसते. ती स्वतःच तिच्या नवऱ्याच्या इतकी दबावात होती, तरी लावण्याला धीर देण्यासाठी ती तसं बोलत होती. लावण्याला कळत होतं जिजूसमोर ताईचं काही चालत नाही ते. ताई, माझ्यामुळे तुझ्यात आणि जिजूंमध्ये वाद होत आहेत. मी निघून जाते इथून. ताई, लावू, तू कुठेही जाणार नाहीस बाळा. होईल सर्व ठीक. तुझे जिजू चिडचिड करतात, पण मी समजवेन त्यांना. तू नको टेन्शन घेऊस. नाही ताई, मला जायला हवं इथून. अगं वेडी आहेस का लावू? कुठे जाशील तू? कुठेही जाईल मी ताई, पण मला तुला आणखी त्रास नाही द्यायचा. तुझ्यामुळे मला त्रास नाही होत बाळा. ताई, मला माहिती आहे माझ्यामुळे तुला त्रास नाही होत, पण जिजूंना मी इथे या घरात नाही पाहिजे. माझ्या इथे राहण्यामुळे जिजू तुझ्यासोबत भांडण करतात. ते मला नाही आवडत आणि सहनही नाही होत. मी इथे राहिली तर रोजच तुमच्या दोघांमध्ये भांडणं होतील. त्यापेक्षा मी इथून गेलेलंच बरं. बोलून ती आतल्या रूममध्ये पळत जाते आणि एका जुन्या बॅगमध्ये तिचे कपडे भरू लागते. तिची ताई तिच्या जवळ येऊन तिचा हात पकडते. म्हणते, लावण्या, तू कुठेही जाणार नाहीस. आपल्या आईबाबांनी त्यांच्या शेवटच्या क्षणी माझ्यावर अतिशय विश्वासाने तुझी जबाबदारी सोपवली. तू जर अशी घरातून बाहेर निघून गेलीस तर. ताई निशब्द होते. रडू लागते. ताई, तू लहान असल्यापासून तुझी जबाबदारी चोख पार पाडली आहेस. मी आता मोठी झाली आहे. आता मला स्वतःला जगायला शिकायला हवं. तू माझ्यासाठी वाईट वाटून घेऊ नकोस. ताई, आपल्या आईबाबांनी तुझ्यावर टाकलेल्या माझ्या जबाबदारीतून मी तुला कायमचं मुक्त करते. ताई, तू माझी काळजी नको करूस. आपले आईबाबा या जगातून निघून गेले तेव्हा तू 10-12 वर्षांची होतीस, तरी तू स्वतःसोबत मलाही खूप छान सांभाळलंस. तुलाही तुझं आयुष्य आहेच. तुझा संसार आहे. मला जायला हवं. काही काय बोलते लावू? कुठे जाणार तू? आहे कोणी या जगात आपल्या एकमेकींशिवाय? दुसरं कोण आपल्याला? मी तुला कुठेच नाही जाऊ देणार. ताई लावूने बॅगमध्ये ठेवलेले कपडे पुन्हा कपाटात ठेवत बोलली. आता लावण्या एक क्षण शांत उभी राहून गच्च डोळे मिटून दीर्घ श्वास घेते. काही क्षणात डोळे उघडून ती तिच्या ताईजवळ जाऊन तिला समजावत म्हणते, ताई, तू खूपच भावनिक होऊन विचार करत आहेस. या क्षणी प्रॅक्टिकली विचार करायला हवा आपल्याला. तू नको ताई माझी काळजी करूस. मी मोठी झाली आहे. तू तुझ्या लहान वयात मला सांभाळलंस. मी तर ताई खूप मोठी झाले. मी स्वतःला सांभाळू शकते.
रात्री जिजू घरी आले की ते मला इथे पाहून पुन्हा तुझ्यासोबत भांडण करणार, माझ्यामुळे तुझ्यावर हात उचलणार ते. मला नाही पाहवत ताई तुझी ही अशी अवस्था. तुला त्रासात नाही पाहवत मला ताई. कुठे जाणार तू ते तरी सांग ना लावू. ताई तू टेन्शन नको घेऊस. माझी एक मैत्रीण मुंबईत राहते. सध्या तरी मी तिच्याकडे जाते. ती नक्की मदत करीन मला. तसंही मी इथे राहिली तरी जिजू मला या घरात राहू नाही देणार. ते माझं लग्न त्यांच्या आत्याच्या मुलासोबत नाही तर त्याच्यासारख्या एखाद्या दुसऱ्या मुलासोबत नक्कीच लावून देतील. मी त्यांच्या घरातून कायमची निघून जाण्यासाठी. आणि मला आता तरी लग्न नाही करायचं. मला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे. माझी स्वतःची काही स्वप्न आहेत. ती पूर्ण करण्यासाठी मला मुंबईला जाणंच योग्य वाटतंय. ताईला समजावून लावण्या घराबाहेर पडते. घराबाहेर पडणाऱ्या लावण्याकडे पाहत राहण्याशिवाय तिच्या ताईकडे पर्याय नव्हता. एकीकडे नवरा, घर, संसार आणि दुसरीकडे तिची बहीण होती. लावण्या स्वतःला खूप खंबीर दाखवून घराबाहेर पडली खरी, पण बाहेर जाताच तिला हुंदका अनावर झाला. खूप रडू येत होतं. खूप रडावंसं वाटत होतं. तिला तिच्या आईबाबांची अतिशय आठवण येत होती. ती मनात स्वतःशीच म्हटली, माझे आईबाबा असते तर माझ्यावर ही अशी वेळ आली नसती. बाहेर भयंकर पाऊस कोसळत होता. वादळ सुरू होतं. घराबाहेर पडलेली ती आता मागे वळून ताईकडे जाऊन ती ताईला त्रास देणार नव्हती. कितीही त्रास स्वतःला झाला तरी चालेल असा विचार करून ती त्या वादळी पावसातून बस स्टँडच्या दिशेने चालत होती. साधारण 18-19 वर्षांची ती. अंगावर साधा जांभळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. दिसायला अतिशय सुंदर, आखीव रेखीव चेहरा. 5 फूट उंची असलेली ती एखाद्या नाजूक बाहुलीसारखी दिसत होती. नैसर्गिक सौंदर्याची देण होती ती. सुडौल बांधा, चापेकळी नाक, ओठ गुलाबांच्या पाकळ्यांसारखे, मीनाक्षी, काळेभोर बोलके डोळे तिच्याकडे पाहणाऱ्याला लगेचच वेड लावतील असे. चालताना डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, पण पावसाच्या पाण्यामुळे ते दिसत देखील नव्हते. पावसात भिजतच ती बस स्टँडला पोहोचली. ओलीचिंब झालेली ती मुंबईला जाणाऱ्या बसमध्ये चढली. बसमध्ये बसली. बसल्या बसल्या हातातील छोट्या पर्सकडे पाहिलं. पर्समध्ये नक्की किती पैसे आहेत ते तिलाही नव्हतं माहिती. बाप्पा, तिकिटापुरते तरी पैसे असू देत माझ्याजवळ. एकदा मुंबईला पोहोचली की एखादी नोकरी करीन जी भेटेल ती, मनात विचार करून तिने हळूच पर्स उघडली. पर्समध्ये 100च्या 5 नोटा आणि काही चिल्लर पैसे होते. 500 रुपये एवढेच. या पैशांमध्ये मी पोहोचेल का मुंबईला? एवढ्या पैशांमध्ये जेवढं जाता येईल तेवढं तिकीट घेते मी, ती स्वतःला धीर देत होती. काही तासानंतर ती मुंबई बस स्टॉपवर उतरली. संध्याकाळ झालेली. थोडा थोडा अंधार पडायला सुरुवात झालेली. ताईला सांगून आलेली ती तिची मैत्रीण आहे मुंबईत, पण खरं तर कोणीच तिची मैत्रीण नव्हती. आता कुठे जायचं हा खूप मोठा प्रश्न तिच्यासमोर होता. काही वेळ ती बस स्टँडला थांबली, पण आता अंधार पडलेला. बराच वेळ बस स्टँडला ती एका जागेवर बसून होती. त्यामुळे आजूबाजूच्या काही लोकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. लोकांच्या विचित्र नजरा स्वतःवर आहेत ते पाहून तिला कसं तरीच झालं. अवघडून गेली ती. अगदी दबून गेली मनात. तिने बॅग हातात पकडली आणि रस्ता मिळेल तिकडे चालू लागली. कुठे जायचंय काही कळत नव्हतं. वाट दिसेल तिकडे फक्त चालत राहायचं एवढंच कळत होतं या क्षणी तरी तिला. मुंबईच्या महानगरीत कसा टिकाव लागणार लावण्याचा हा प्रश्न अनुत्तरितच होता. रस्त्यावरून चालत असताना काही टवाळकी पोरांची नजर लावण्यावर पडते. तशी ती पोरं एकमेकांना नजरेनेच खुणवतात आणि ते लावण्याच्या मागे चालू लागतात. मागून एक जण तिला आवाज देतो, हॅलो ब्युटिफुल, कुठे निघालीस? नवीन आहेस का मुंबईत? आम्ही काही मदत करू का तुला? त्या मुलांनी अगदी छेडण्याच्या अंदाजात विचारलं तिला.
त्यांना पाहून लावण्याचे हातपाय लटपट कापू लागले. अतिशय घाबरली ती. गावाकडची साधी, सरळ वाढलेली, या सगळ्याची सवय नसलेली, अतिशय निरागस, सालस मुलगी होती ती. बाप्पा, आता हे कोणतं संकट माझ्याजवळ येत आहे, असाच विचार तिच्या डोक्यात आला. तिने चालण्याचा वेग वाढवला. हातातील बॅग सांभाळत वेगाने त्या मुलांपुढे चालत होती. मुंबईविषयी काही माहिती नसताना सुद्धा तिने या महानगरीत पाऊल ठेवलेलं, त्याचीच पहिली किंमत ती मोजत होती आता. ती जितक्या वेगाने चालत होती तितक्याच वेगाने तिच्या मागे मागे ती मुलं येत होती. तिच्याकडे पाहून त्या मुलांना समजलेलं की ती इथली लोकल मुलगी नाहीये ते. त्यांना आयती शिकार मिळालेली. त्या मुलांना स्वतःमागे येताना पाहून लावण्य घाबरून जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून धावू लागले. पावसाचे दिवस असल्यामुळे तो त्याचं कोसळण्याचं काम करत होता. सकाळी सकाळी ताईचं घर सोडल्यामुळे पोटात अन्नाचा कण नव्हता. पॉकेटमध्ये नेमकेच पैसे होते, त्यामुळे बाहेरचं काही घेऊन खाल्लं नव्हतं तिने. अंगात आता पळण्याचं त्राण नव्हतं तिच्यात. पण त्या मुलांच्या तावडीतून सुटायचं असेल तर तिला आता पळायला लागणारच होतं. कशीबशी हातातील बॅग सावरत पळत होती ती. पळता पळता एका गाडी समोर येते. अतिशय भेदरलेली ती गाडी समोरून पटकन बाजूला व्हावं एवढंही नाही कळलं तिला. त्या गाडीची लाईट तिच्या चेहऱ्यावर आली, त्यामुळे समोरचं काही दिसेनासं झालं. डोळ्यांपुढे अंधारी आली तशी ती पटकन दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवून गाडीसमोरच उभी राहिली. तिला समोर पाहून गाडीतील ड्रायव्हरने गाडीला करकचून ब्रेक लावलेला. भरत, काय झालं? गाडीत मागे सीटला टेकून झोपलेल्या त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला विचारलं. मॅडम, कोणीतरी एक मुलगी गाडीसमोर अचानक आली. सॉरी, ड्रायव्हर नम्रपणे माफी मागतो तशा त्या समोर पाहतात. गाडी थांबलेली पाहून मागची मुलं मागच्या मागे निघून जातात. सुशीलादेवी समोर मुलीला पाहून गाडीतून पटकन खाली उतरतात. लावण्याजवळ येऊन तिचा हात पकडून तिला बाजूला घेतात. लावण्या पावसात भिजून ओलीचिंब झाली. भीतीने अंग थरथरत होतं तिचं. तिची अवस्था फारच वाईट पाहून सुशीलादेवी तिला विचारतात, अगं बाळा, जरा बघून चालायचं ना, आता ॲक्सिडेंट झाला असता तुझा. सुशीलादेवी तिच्याशी बोलत होत्या तर ती चक्कर येऊन जमिनीवर पडणार तर त्यांनी तिच्या खांद्यांना पकडलं. अगं, काय होत आहे तुला? ठीक नाही वाटत का? तिच्या डोळ्यांपुढे अंधारी आलेली, काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती ती. तरी त्यांनी पुन्हा विचारलं, कुठे जायचं आहे तुला? मी सोडू का तुला? नाही माहिती मला कुठे जायचं आहे, असं म्हटलं तिने. काय, तुला माहिती नाही तुला कुठे जायचं आहे? त्यांनी चकित होऊन तिला विचारलं. लावण्य काही न बोलता त्यांच्या आधाराने शांत उभी होती. खूप अशक्तपणा जाणवत होता तिला. चल, माझ्यासोबत बोलून त्या तिच्या हाताला पकडून कारमध्ये बसवतात. कारमध्ये बसताच लावण्य डोळे मिटून मागे सीटला टेकून बसते. भिजलेली असल्यामुळे थंडीने कुडत असते. सुशीलादेवी कारमध्ये असलेली त्यांची शॉल तिच्या भोवती पांघरतात. तिच्या डोक्याला हात लावून पाहतात तर डोकं तापाने तापलेलं असतं. हिला तर खूप ताप आहे, त्या स्वतःशीच बोलतात. तिचं ते सुंदर रूप पाहून त्या मनात बोलतात, इतकी सुंदर मुलगी आणि हिची ही अशी अवस्था. लावण्यावर दया येते त्यांना. सुशीलादेवी लावण्याला घरी आणतात. एका मॉलमधून ती बाहेर पडली. बहुतेक ती तिथे काम करत असावी आणि आता कामावरून सुटली असावी. बाहेर रिमझिम पाऊस चालू होता. ती तिच्याच विचारात स्वतःत मग्न होऊन चालत होती. घरी जाण्याच्या घाईत होती. घरी गेल्यानंतर घरचे सर्व काम तिलाच करायचे होते, म्हणून पावलं भराभर उचलत होती ती. रिक्षा स्टँडला
पोहोचत तोपर्यंत रिमझिम पावसाने वेग घेतलेला. तिला पाऊस आवडत नव्हता असं नाही, पण आता नको वाटला तिला पाऊस. 2 वर्षांपासून तिला कशातच रस वाटत नव्हता. पावसामुळे रिक्षा येत नव्हती. मग ती बस स्टँडकडे निघाली. बसने घरी जाते असा विचार करत. 2 डोळे केव्हापासून तिच्याकडे धारदार नजरेने रोखून पाहत होते याची तिला जरासुद्धा भनक नव्हती. ती चाललेली भराभर आणि तो तिला पापणी न लावता पाहत होता. तो स्वतःशीच बोलला, किती दिवस वाट पाहिली या क्षणाची, किती दिवस. आज तो क्षण आलाय. किती दिवस लपून राहणार होतीस तू माझ्यापासून. शेवटी तुला मी शोधलंच. मी नेणार आहे तुला माझ्यासोबत. बोलून त्याच्या चेहऱ्यावर क्रूर हसू उमटलं. काहीच वेळात ती बसमध्ये बसून ती राहत असलेल्या झोपडपट्टीतील घराजवळ उतरली. दारावरचे कुलूप उघडून ती आत गेली. तिला अंदाजसुद्धा नव्हता तो तिच्या बसच्या मागेच होता. तिचा पाठलाग करत होता तो. ती कुठे राहत होती त्याच्यापासून लपून ते त्याला पाहायचं होतं. तो त्याच्या लक्झरी कारमध्ये बसून ती खोलीत जात तोपर्यंत तिच्याकडे पाहत होता. क्रूरपणे मनात बोलला, खूप त्रास दिलास मला तू स्वीटहार्ट, खूप तडफडवलंस मला. आता युअर टर्न स्वीटहार्ट. रात्री झोपेत तिला स्वप्न पडतं त्या आगीच्या गोळ्याचंच, म्हणजेच रुद्रचं. नाही नाही रुद्र, मी नाही तुमच्यासोबत खोटं वागले. ती सतत हेच बोलत होती. झोपेत सुद्धा त्याच्या भीतीने घाबरून घामाघूम झाली होती. आता स्वप्नातून हडबडून जागी होते आणि उठून बसते. थरथरत्या हाताने कपाळावरील घाम पुसते. नाही सोडणार रुद्र मला. मला खूप भीती वाटते त्याची. पण आता मी काय करू. तो मला इथे शोधत पोहोचला तर. असे किती दिवस मी त्याच्यापासून स्वतःला लपवून ठेवणार आहे. देवा प्लीज माझी आणि रुद्रची भेट होऊ देऊ नकोस. मी हात जोडते देवा तुझ्यासमोर. लपवून ठेव मला त्याच्यापासून. हुंदके देत रडत पुन्हा अंथरुणावर आडवी झाली ती. सकाळी उठल्यावर लावण्याला कामाला जाण्याची अजिबात इच्छा होत नव्हती, पण जावं लागणार होतं. घर कसं चालणार ना त्याशिवाय. झोपडपट्टीतील साध्याशा एका पत्र्याच्या खोलीत ती राहत होती. सकाळी तिने बाहेरूनच पाणी भरलं आणि तिचं आवरून परत कामावर निघाली. मनात त्याची भीती, तो पाहील मला म्हणून. त्याच्या विचाराने भीतीने दबकतच कामावर पोहोचली. अस्वस्थ होती खूप, पण मजबुरी होती. काम करणं भागच होतं तिला. आजही त्याची घारीची नजर तिचा पाठलाग करत होती. ती संध्याकाळी कामावरून सुटल्यावर मॉलच्या बाहेर पडली आणि अचानक त्याला समोर पाहून भूत पाहिल्यागत नकशिकांत हादरली. तो काही क्षण काही न बोलता रोखून तिच्याकडे एकटक पाहत होता. हॅलो स्वीट हार्ट. आता त्याचा आवाज कित्येक दिवसांनंतर आज पुन्हा तिच्या कानावर पडला. थरकाप उडाला नुसता तिचा. धरती मातेने दुभंगून मला जवळ करून तिच्या पोटाजवळ भरून घ्यावं असं लावण्याला वाटलं. त्याला समोर पाहून तिच्यातलं अवसान गळून गेलं. कारण आता त्याच्या नजरेला नजर मिळवण्याची, त्याच्यासोबत बोलण्याची तिची हिंमत होत नव्हती. ज्या गोष्टींपासून त्याच्यापासून ती मागील कित्येक दिवसांपासून स्वतःला लपवून ठेवत होती, त्याला मी कधीच भेटू नये असं तिला वाटत होतं, तीच गोष्ट आता घडत होती. तो तिच्यासमोर होता. काय करावं असा विचार करण्याच्या मनस्थितीत ती नव्हती. वाघाच्या तावडीत हरीण सापडल्यागत तिची अवस्था होती. ती समजून चुकलेली, माझी आता याच्या तावडीतून सुटका नाही ते. मनात रुद्र मला असा सहजासहजी सोडणार नाही. ती खाली मान घालून उभी होती. भीतीने रडू येऊ लागलेलं. स्वीट हार्ट, बोलणार नाहीस माझ्याशी. गेली कित्येक दिवस मी तुला वेड्यासारखं शोधतोय. त्याचा जबरदस्त आवाज कानावर पडताच ती गपगार झाली. हृदय जोरात भीतीने धडधडू नाही तर उडू लागलं होतं. हिंमत नव्हती तिच्यात झुकलेल्या पापण्या वर उचलून त्याच्याकडे पाहण्याची. त्याच्या मनात तिच्याविषयी अतिशय राग होता,
पण आता समोर असणारी त्याची लाऊक पाहून, तिची अवस्था पाहून त्या क्षणी तो मनातील राग विसरला आणि चेहऱ्यावरील राग जाऊन त्याचा चेहरा अतिशय भावनिक झाला. मनात आलं, काय अवस्था करून घेतली स्वतःची. त्याला वाटलं असंच पटकन तिच्या जवळ जावं आणि तिला घट्ट कडकडून मिठी मारावी. त्याच वेळी शिवाने मागून त्याला आवाज दिला, बॉस, निघायचं. तसा तो भानावर आला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पुन्हा बदलले. लावण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावर खूप तिरस्कार जमा झाला. अतिशय रागाने तो लावण्याकडे पाहू लागला. ही आपल्यासोबत जे वागली, तिला आत्ताच विचारावं का, अशी का वागली माझ्यासोबत तू? का मला फसवलंस? ती जे वागले त्याचा बदला देखील घ्यावा लगेच. तिला शिक्षा करावी असा विचार त्याच्या मनात आला. तो तिच्याकडे अतिशय तिरस्काराने पाहत होता. त्याच्या तिरस्काराच्या ज्वालामुखीत ती जळून खाक होईल की काय अशी परिस्थिती होती आता. हे त्याच्या मागे असणाऱ्या शिवाने जाणलं. त्याने पुन्हा त्याला आवाज दिला, बॉस, निघायचं का? त्याने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. तिने हलकं चोरून त्याच्याकडे पाहिलं. अगदी तसाच होता तो जेव्हा तिने त्याला पहिल्यांदा पाहिलेला. तोच रुबाब, तोच थाट, तितकाच हँडसम, तितकाच तेजस्वी, जणू मदनाचा पुतळा. ड्रेसिंग सेन्स तोच, व्यक्तिमत्वातही किंचितसुद्धा बदल नाही. तो त्याच्या तपकिरी डोळ्यांनी एकटक तिच्याकडे पाहत होता. नजरेला नजर भिडली त्याच्या आणि तिने लगेच खाली मान केली. इकडे रुद्रच्या हृदयात मात्र खूप वेदनेची कळ गेली. जशी समुद्राला नदी मिळावी तशी ती त्याला मिळालेली आता. चातकासारखी त्याची नजर तिला शोधत होती मागील कित्येक दिवसांपासून. त्याने असं कोणतंच ठिकाण ठेवलं नव्हतं तिथे त्याने तिला शोधलं नव्हतं. इथे तो अनेक वेळा येऊन गेलेला, पण तेव्हा ती इथे नव्हती राहत. आताच काही दिवसांपूर्वीच ती त्या झोपडपट्टीत राहायला आलेली. ती खबर त्याच्या माणसांनी लगेचच पोहोचवलेली त्याला. लावण्याला आता फक्त भीती भीती भीतीच वाटत होती रुद्रची. काहीही सुचत नव्हतं तिला. झाला का लपाछुपीचा खेळ खेळून तुझा? झाला असेल तर चल आता. मला खूप आठवण येते तुझी. तुला माहिती आहे ना, तुझ्याशिवाय एकही क्षण नाही राहू शकत मी. खूप वाट पाहिली मी तुझी. चल स्वीट हार्ट, बोलत त्याने तिच्यासमोर हात केला. त्याचा हात पाहून ती लगेच मागे झाली. कारण फक्त तिलाच माहीत होतं तो सहजासहजी सोडणार नाही तिला ते. त्याच्या प्रेमळ बोलण्यामागे तिरस्कार लपलेला तो तिला स्पष्ट जाणवत होता. तिला मागे गेलेली पाहून त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. तिच्या अगदी जवळ उभा राहिला तो. का केलंस असं, तू सांग ना. का केलंस तू असं माझ्यासोबत? तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं त्याची शिक्षा दिलीस का तू मला? आता तो तिचे खांदे पकडतो आणि बोलतो, सांग ना, का वागलीस तू अशी? बोल ना काहीतरी माझ्याशी. गद्दारी करण्यामागे तुझा काय फायदा होता? बोल लवकर. ती भीतीने थरथरत त्याच्यासमोर हात जोडते. रुद्र, प्लीज प्लीज जाऊ द्या मला. काय बोललीस? तुला जाऊ देऊ? स्वीट हार्ट, तुला जाऊ देण्यासाठी शोधलं का मी तुला इतके दिवस? वेडा होतो का मी तुला शोधायला आणि जाऊ द्यायला आता? असं कसं जाऊ देऊ मी तुला? खेळ संपला नाही अजून. खूप हिशोब चुकता करायचा आहे मला तुझ्यासोबतचा. त्याचा राग पाहून तिचं हृदय गोठून गेलं. तिने डोळे गच्च मिटून घेतले. तसा त्याने तिचा चेहरा हाताने वर केला. तिने पापण्या फडफडतच त्याच्याकडे पाहिलं. तिच्या त्या वेळ लावणाऱ्या मीनाक्षी नेत्रात आजही हरवला तो. तिच्या सुंदर चेहऱ्यावरचं तेज गायब होतं. कोमेजला होता तिचा सुंदर चेहरा. ते पाहून त्याच्या हृदयात कसं तरी झालं. तो मुद्दाम तिला म्हणाला, खूप छान दिसतेस आजही. एकदम बिनधास्त राहतेस मला फसवून. तुझं सर्व तर ठीकठाक चाललंय असं दिसतंय. तिच्या कंठातून शब्द फुटत नव्हता, पण त्याचं बोलणं जिव्हारी लागत होतं तिच्या खूप. त्याच्यावर प्रेम करून जणू तिने चूक केली होती. तो तिच्या आयुष्यात आल्यावर त्या आगीच्या गोळ्याची झळ तिला लागणारच होती.
मला पाहून आनंद नाही झाला तुला? प्रेम केलेलं माझ्यावर की तेही फक्त नाटक होतं तुझं? तो बोलला तसं पटकन तिने त्याच्याकडे पाहिलं. मनात आलं, म्हणजे माझ्या प्रेमाला रुद्र फक्त नाटक समजत आहे. चल निघूया बोलून तो तिचा हात पकडून तिला सोबत घेऊन चालू लागला. प्लीज सोडा सोडा मला, नाही यायचं तुमच्यासोबत कुठेही, ती त्याचा हात सोडवत बोलली त्याला. राग अनावर होऊन तो तिला ओढत फरफटतच सोबत नेऊ लागला. सुशीला देवी लावण्याला घेऊन बंगल्यात पोहोचतात. लावण्याला त्या स्वतः आधार देत तिला एका खोलीत आणतात. ती तापाच्या ग्लानीत होती. सुशीला देवींसोबत चालत होती. मंजू ए मंजू इकडे ये, त्या मेडला आवाज देतात. तशी एक 25 ते 26 वर्षांची मुलगी पळतच त्यांच्या जवळ येते. मदत कर मला हिला बेडवर झोपवायला, त्या बोलतात तिला. तशी मंजू मदत करू लागते. पण तिला लगेच प्रश्न पडतात, कोण ही मुलगी आणि मॅडम हिला घरी का घेऊन आलेत? पण विचारणार कसं ना, शेवटी ती एक मेड होती. मंजू, हिच्यासाठी तुझा ड्रेस देशील का एखादा? हिच्या अंगावरचे कपडे भिजलेत. पोरगी तापाने फणफणते केव्हापासून. हो देईल मॅडम, आणते लगेच, मंजू बोलते आणि ड्रेस आणायला निघून जाते. पुन्हा पळतच ड्रेस घेऊन येते. हा घ्या मॅडम ड्रेस. अगं घ्या काय म्हणतेस? हिची अवस्था पाहतेस ना, मी बाहेर थांबते, तू हिचे कपडे चेंज करून घे. बरं मॅडम, ती थोडं तोंड पाडूनच बोलते. सुशीला देवी म्हणतात, लवकर आवर, डॉक्टर येतील इतक्यात हिला चेक करण्यासाठी. मी आहे बाहेर. काही वेळाने. झालं मॅडम, मंजू बोलते. ओके ठीक आहे, तू तिच्यासाठी व्हेजिटेबल सूप बनवायला घे. तेवढ्यात समोरून डॉक्टर आले. तुम्ही लवकर आलात. थँक्स म्हणाल्या त्या डॉक्टरांना. इट्स ओके मॅडम, तुम्ही बोलवल्यावर आमचं कामच आहे. पेशंट कुठे आहे? हो चला दाखवते. फॅमिली डॉक्टर असल्यामुळे लावण्याला पाहून त्यांनाही प्रश्न पडतो, ही मुलगी कोण? पण ते काही प्रश्न न करता पहिलं तिला तपासण्याचं काम करतात. डॉक्टर बोलतात, मी काही औषधं लिहून देतो, ती आणा. पहिलं काहीतरी खायला द्या हिला, त्यानंतर औषधं द्या. ठीक आहे डॉक्टर, पण हिचा ताप कधीपर्यंत उतरेल? औषधं घेतल्यावर 2-3 तासात उतरेल ताप. बाय द वे, कोण आहे ही मुलगी? न राहून मनातील प्रश्न डॉक्टरांनी विचारलाच. नाही माहीत, त्या बोलल्या. काय माहीत नाही म्हणजे? डॉक्टर म्हणाले. हो डॉक्टर, ती अचानक माझ्या कारसमोर आली. मी तिला काही विचारायला गेली तर तिच्या डोळ्यांपुढे अंधारी आली. मग मी तिला तसंच इथे घरी घेऊन आली. ओ व्हेरी सॅड. खूपच अशक्त दिसत आहे ही. काळजी घ्या तिची, बोलून डॉक्टर निघून गेले. तोपर्यंत मंजू पटकन गरमागरम सूप घेऊन आली. ए बाळा, उठ ना, काहीतरी खाऊन घे. ताप आहे तुला, बरं व्हायचं आहे ना तुला, लवकर उठ. मॅडम तुम्ही, मंजू म्हणते. पण पुढे काही बोलायला तिचं धारीत नाही होत. मंजूला जरा आश्चर्यच वाटलं, ही मुलगी कोण आहे आणि मॅडम तिची एवढी काळजी का घेत आहेत? मंजू, बनवलं सूप? हो मॅडम, हे घ्या, ठेव तिथे टेबलावर. सूप पिण्यासाठी आधी हिने उठायला तर हवं ना. मॅडम थांबा, मी उठवते यांना, बोलून मंजू पाण्याचे काही थेंब लावण्याच्या चेहऱ्यावर शिंपडते. लावण्य डोळे किलकिले करून उघडते. सुशीला देवी आनंदाने हसतात. बरं झालं तू उठली, उठून बस बरं आता. मंजू, ये ना, हिला उठून बसायला मदत कर. लावण्य सुशीला देवींकडे ह्या कोण म्हणून पाहू लागली. त्या रूमभर सर्वत्र नजर फिरवू लागली ती. मी कुठे आहे? लावण्य विचारते. घाबरू नकोस बाळा, तू सेफ ठिकाणी आहेस. आता त्या दोघी मिळून तिला उठून बसवतात. मी इथे कशी आली? मी तर रस्त्यावर तिला
तोडत सुशीला देवी बोलतात, मी घेऊन आले तुला माझ्या घरी. तुझी तब्येत ठीक नव्हती. अगं खूप ताप आहे तुला. एकटीला कसं रस्त्यात सोडून येणार ना. तुझ्यासोबत कोणी असतं तर नसतं आणलं मी तुला घरी. लावण्य उठण्याचा प्रयत्न करत बेडच्या बाहेर येऊ लागले. काय करतेस? सुशीला देवी म्हणाल्या. मी जाते. तुला बरं नाही वाटत? इथे आधी बस. मला सांग तुला कुठे जायचं आहे ते. मी सोडते तुला तुझ्या घरी. कुठे आहे तुझं घर? तुझ्या आई-बाबांचा कोणाचा तरी नंबर दे. मी त्यांना फोन लावते आणि सांगते तुमची मुलगी सुखरूप आहे आमच्यासोबत. काळजी करत असतील ते बिचारे तुझी. आई-बाबांचं नाव ऐकताच लावण्याचे डोळे पाण्याने पटकन भरतात. लावण्य चेहरा दुसरीकडे फिरवत लपवत नाही नको म्हणते. तुम्ही नका फोन करू. मी जाईल. मी ठीक आहे आता. मला बरं वाटलं बोलून ती बेडवरून खाली उतरते. पण डोळ्यांवर अंधारी येते तिच्या. तशी मंजू तिच्याच बाजूला उभी असते. ती तिला पटकन पकडते. बघ आली ना पुन्हा चक्कर. घाई नको करू जाण्याची. तसंही खूप रात्र झाली आहे. उद्या सकाळी जा तू तुझ्या घरी. मी गाडी पाठवेन तुला तुझ्या घरी सोडायला. ती मुलं माझ्या मागे लागलेली. मला खूप भीती वाटली. ती इथे आली तर? लावण्या बोलली. इथे कोणतीच मुलं नाही येणार. बाळा तू घाबरू नकोस. तू हे सूप पी लवकर. तुला औषधं घ्यायची आहेत. मंजू आण सूप इकडे आणि ती टेबलवरची प्रिस्क्रिप्शन घेऊन खाली जा. मेडिकलमधून औषधं आण. हो आणते मॅडम बोलून मंजू रूमबाहेर पडली. हे घे सूप पिऊन घे. नाही नको मला. लावण्या संकोचून बोलली. अगं थोडंसं पी बाळा. डॉक्टर बोलले तुला खूप अशक्तपणा आलाय. डॉक्टर? ते कधी आलेले? तिने विचारलं त्यांना. अगं तुला चेक करून गेले ते. एक इंजेक्शन पण दिलं. पण तुला तरीही शुद्ध येत नव्हती. तुझं नाव सांगशील का? लावण्या ती बोलते. ओके छान आहे नाव. सुशीला देवी स्वतः तिला सूप पाजायला चमच तिच्या तोंडाजवळ धरतात. मॅडम राहू द्या. तुम्ही स्वतः मला नको मी पिते. राहू द्या. असू दे ग पी. लावण्य शांतपणे सूप पिऊ लागते. तापामुळे तोंडाला चव नसते तिच्या. बस बस झालं. लावण्या बोलते आणि पुन्हा क्षणात तिचे डोळे तुडुंब भरतात. ते पाहून काय झालं बाळा? तुला काही टेन्शन आहे का? कोणी त्रास देत आहे का तुला? सुशीला देवी आपुलकीने तिला विचारतात. तिच्याबद्दल त्यांना सहानुभूती वाटत असते. एक अनोळखी व्यक्ती असून इतक्या आपुलकीने त्या तिची विचारपूस करत होत्या. तिला त्यांच्या घरी घेऊन आलेल्या ते पाहून लावण्याच्या भावनांचा बांध फुटला. ती सुशीला देवीच्या मिठीत शिरली. काय झालं लावू? त्या विचारतात तिला. ती काहीच न बोलता फक्त लहान मुलीसारखं मोठमोठ्याने हुंदके देऊन रडू लागते. सुशीला देवी विचारतात, काय झालं? मला सांगशील का काही? मला जमलं तर मी नक्कीच मदत करील तुला. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.